आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी शहरातील प्राचीन दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला। इकडे रावणाचा अत्यंत भयंकर अत्याचार सुरू आहे। प्रभू रामचंद्रांचा अवतार होईल अशा प्रकारचे चित्र आणि प्रभू रामचंद्र अवताराला येणार म्हणजे मारुतीला सुद्धा अवताराला येणार। समुद्र मंथन झाल्यानंतर भगवंतांनी मोहिनी नावाचा एक अवतार घेतला। कुणाचा अवतार घेतला? मोहिनीचा। आणि ती दिसायला एवढी अद्भुत होती, एवढी सुंदर होती, त्या मोहिनीने सगळ्या देवदेवतांना अमृत वाटलं वगैरे झालं। नंतर भगवान महादेवांना पडला प्रश्न, ही नेमकी मोहिनी दिसते कशी? त्याच्यामुळे पुन्हा विष्णूंच्या जवळ ते गेले आणि म्हणाले, महाराज एक माझी इच्छा पुरवा, ती मोहिनी नेमकी कशी दिसत होती तिचं वर्णन जरा। भगवान विष्णू म्हणाले, जाऊ दे, त्याचं काही म्हणावं नाही, काही म्हणावं नाही। असं म्हणेपर्यंत भगवान नारायण पुन्हा मोहिनी रूपात आले आणि महादेवांना कळे ना एकदम, ही स्त्री कोण आली बाबा? या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। समस्त गंधर्व सर्वत्र चिभो झाले, सर्वत्र सदा झाले आनंदाचे चिते महापर्व। राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 राम। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। भगवान महादेवांची तपश्चर्या जोराने चालू आहे। अत्यंत सुंदर, दिव्य, अतिदिव्य, अद्भुत, अप्रतिम अशा प्रकारची तपश्चर्या चालत असताना महादेव प्रसन्न झाले आणि बोल म्हणाले, तुला काय पाहिजे? लवकर बोल, आपल्याकडे वेळ नाही, आता 2 निमेष राहिले, 2 मिनिटं राहिले। 6:39 जन्म। तेव्हा अंजनी माता म्हणाली, महादेवा, भगवंता, मला चांगला पुत्र प्राप्त व्हावा एवढा आशीर्वाद। मला चांगला पुत्र आणखी प्राप्त, चांगला पुत्र म्हणजे पुत्र प्राप्त झाला नाही, आणि तो कसा असावा? तो धीर असावा, शूर असावा, स्वामी काजी सादर असावा। महादेवांना मोठा आनंद झाला। असे पवित्र चांगले मागणे मागणाऱ्या बायका आजकाल राहिल्या म्हणते। तपश्चर्येमध्ये निरत आहे आणि कसा पुत्र झाला, कशा प्रकारे पुत्र झाला, तुकोबारायांचा एक अभंग म्हणूया, एक आर्या म्हणूया आणि खुद उधळूया। पिंड खारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला। अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी। चैत्र शुक्ल पौर्णिमेसी सूर्योदय समयासी, सूर्योदय। दरम्यान रत्नागिरी शहरातील किल्ला येथे श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त आरतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते।
वनस्पतिरसोद्भूतं गन्धाढ्यो गन्ध उत्तमः आग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं रतिरुह्यतां वीरहनुमते नमः धूपं समर्पयामि साजंजवर्तसयुक्तमुन्धिनायोजितं मया दीपं गृहाण देवेशो नारिकेलो महाफलं समर्पयामि हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः अनन्तपुण्यफलिको द्रव्यदक्षिणां समर्पयामि। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।